आज आपण शिकणार आहोत प्लेन चीज पिझ्झा. तर बघा, पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि आतमधून मी कट करत आहे बघा, सर्व दिशेंनी. हे बघा अशा पद्धतीनं, हे बघा अशा पद्धतीनं कट करत आहे. माझी थोडी वेगळी पद्धत आहे, पण खूप यम्मी आणि टेस्टी लागतो बघा. आतमधून कट करून घेतलेला आहे मी. तर यामध्ये पण मस्त चीज टाकणार आहे, कारण लहान लेकरांना प्लेन चीज पिझ्झा खूपच आवडतो आणि मोठ्यांना पण आवडतो. तर बघा, हे अमूलचं बटर आहे. सुरुवातीला बटर लावून घेते मी. अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल. आवडल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळं माझे असेच युनिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, बटर टाकलेला आहे आपण. सगळीकडे टाकून देत आहे बघा मी. त्यानंतर मायोनीज घेतलेला आहे. हे तर लहान लेकरांना फार आवडतं आणि मला पण. हे बघा, मायोनीज टाकून घेते मी. भरपूर मायोनीज टाकून घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जेही मी इथं यूज करत आहे त्याचे पॉकेट 10 ते 15 रुपयेमध्ये भेटतात बाहेर मार्केटमध्ये. जास्त पैसे खर्च करायची काहीही गरज नाही आहे. हे बघा, हे पण पॉकेट आहे चीजचं. चीज टाकून घेऊयात. तर मी सांगत होते, टोटल जेवढेही पॉकेट आहेत आपल्याला कमी क्वांटिटीचेही भेटतात, जास्त क्वांटिटीचेही भेटतात. कमीत कमी म्हणजे आपल्याला 100-150 पर्यंत, फक्त 150 पर्यंत पिझ्झा तयार होतो बेससहित. 3 बेस असतात. एका पॉकेटमध्ये 3 बेस भेटतात. पिझ्झा बेस 50 रुपयाचे, जास्तीत जास्त 70 रुपयाचे. तर एक पिझ्झा बेस आणि जेवढंही आपण टाकणार आहोत इन्ग्रेडियंट्स, जेवढंही सामान, तर ते सगळं मिळून फक्त आणि फक्त 150 रुपयेमध्ये होऊन जातं. भरभरून चीज टाकलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. परत यावरती अमूलचं चीज टाकणार आहे मी. बाहेर 700-800 ला पिझ्झा भेटतो, तर काहीही गरज नाही आहे आपल्याला. आपल्या डोळ्याच्या पुढं आपण बनवतो आणि आपल्याला पाहिजे तेवढं बघा, कमीत कमीपासून जास्तीत जास्तपर्यंत पॉकेट भेटतात. तर तुम्ही घरीच बनवू शकता. अमूल चीजही टाकून झालेला आहे बघा. त्यानंतर बेस घेते मी, जे आपण कट केलेला आहे तो. तर यावरती आपण करून घेऊयात. पिझ्झा सॉस टाकून घेऊयात आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप व्यवस्थित लावून घ्यायचे. बघा, दोन्ही व्यवस्थित लावून झालेला आहे. त्यानंतर चीज टाकणार आहे मी. चीज पिझ्झा आहे म्हणून भरभरून चीज तर येणारच. व्यवस्थित सगळीकडून चीज टाकून घेऊयात. बघा, मला पाहिजे तेवढं मी चीज भरभरून टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी अमूल चीज टाकून घेत आहे. परत टोमॅटो केचप इथं टाकत आहे मी. मी सांगत आहे अशा पद्धतीनं करून बघा, एकदम मस्त लागतो. लहान लेकरांना पण खूप आवडतो. तर रेडी झाला आहे आपला प्लेन चीज पिझ्झा. बघा किती छान दिसत आहे. तर बघा, त्यानंतर टाकत आहे ऑरिगॅनो. पाहिजे तेवढं टाकून घ्यायचे. आणि आपण जेव्हा मेल्ट झाल्याच्या नंतर कट करतो ना, कट केल्याच्या नंतर पण तुम्हाला टाकायचं असेल, खूप आवडत असेल, तर पुन्हा आपण टाकून घेऊ शकता. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकत आहे मी. बघा, तुमच्या अकॉर्डिंग स्पायसी असतं तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता. मेल्ट झाल्याच्या नंतर जेव्हा आपण कट करतो तेव्हा पण आपण टाकून घेऊयात. चला, आता आपण एक कढई घेऊयात. त्या कढईमध्ये मीठ घेतलेलं आहे बघा मी. यानंतर यावरती मी स्टँड ठेवणार आहे. हे मीठ मी बऱ्याच वेळेस यूज केलेलं आहे, त्यामुळे थोडं काळपट दिसत असेल तुम्हाला. हे बघा, स्टँड ठेवलेला आहे. तर कमी आच करायचा आहे. पूर्ण कमी गॅस करून त्यावरती आपल्याला बघा त्या स्टँडवर पिझ्झा ठेवून द्यायचा आहे. तर मोजून 5 मिनिटामध्ये होऊन जातं. तरी काढून पाहायचं, जेव्हा हे वरचं सगळं चीज मेल्ट होतं, म्हणजेच पूर्ण वितळून जातं, तेव्हा समजायचा की आपला पिझ्झा खाण्यासाठी रेडी झालेला आहे.
बघा पूर्ण वितळलेला आहे. पिझ्झा रेडी झालेला आहे. चला काढून घेऊयात. बघा स्टँड सहितच काढून घेतलेला आहे मी. वाह! काय मस्त पिझ्झा झालेला आहे. आहाहा! चला कट करून घेऊयात. तर नक्कीच ट्राय करून बघा. केल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन-नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा. सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बघा कट करून घेतलेला आहे मी. अप्रतिम स्मेल येत आहे आणि अप्रतिम लागतो हा पिझ्झा. तर सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा, एन्जॉय करा आणि माझे असेच नवीन-नवीन रेसिपीज पाहत राहा. बघा किती सुंदर पिझ्झा झालेला आहे. खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला समजेल, केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल. त्यामुळं मी सांगितलं तसं करून पहा आणि खा. खाल्ल्याच्या नंतर समजेल तुम्हाला. तर चला भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू.